नमस्कार, मी निरंजन. आज माझ्याबरोबर माझा मित्र, माझा धाकटा भाऊ आणि एक विशेष पाहुणा पहिल्यांदा EG न्यूज वरती येतोय. आणि त्याचं निमित्त असं आहे की आज प्रतीक नांदगावकरची मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अध्यक्षपदी ज्याची नेमणूक झालेली आहे. आणि मला असं वाटलं की सध्याचा जो काही भारतातला, महाराष्ट्रातल्या तरुणांचा जी अवस्था आहे, परिस्थिती आहे, त्याबद्दल त्याच्याशी बोलायला हवं. आणि म्हणून मी त्याला निमंत्रण दिलं. प्रतीक, तुझं स्वागत आहे EG न्यूज मध्ये. धन्यवाद. सर्वात पहिल्यांदा तुझं अभिनंदन, कारण मुंबईचं युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद मिळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठी. कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याला प्रदेश अध्यक्षाची दर्जा आहे त्या पदाला. तर पहिले तर मला सांग की म्हणजे खरं तर तू अतिशय हंबल बॅकग्राऊंड मधून आलायस आणि मलाही माहिती आहे, आपण एकाच काळ्या चौकीला इमारतीत राहत होतो. तर तिथून या पदापर्यंत जे आलेलं आहेस, मुंबईचा अध्यक्ष होणं, काय वाटतं मुळात या प्रवासाबद्दल? म्हणजे सर्वप्रथम सर, मला EG न्यूज मध्ये बोलवल्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि मी पण खूप वर्ष प्रयत्न करत होतो की मी कधी EG न्यूजवर येतोय आणि तुमच्या बरोबर समोरासमोर बोलतोय. मी वाट बघत होतो या गोष्टीची. सुरुवातीला सर कसं झालं, मी BSc केमिस्ट्री मधून माझं ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर माझा एक ड्रीम जॉब होता. मला इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये काम करायचं होतं. त्यासाठी मी UPSC ची परीक्षा दिली सर. 4 मी अटेम्प्ट दिले. मग त्याच्यानंतर सर काही कारणास्तव मी पास होऊ नाही शकलो, इंटरव्ह्यू पर्यंत जाऊ नाही शकलो. मग ते आधीच UPSC चा अभ्यास करताना सर राजकारणाविषयी, इंडियन पॉलिटी विषयी, गव्हर्नन्स विषयी रुची निर्माण झालेली. तर त्या पद्धतीने अभ्यास करता 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 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई सुळे यांच्याबरोबर 2019 साली काम करण्याची मला संधी मिळाली, माझ्या UPSC च्या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवरती, त्या बेसिसवरती. तर त्यांच्याबरोबर काम करता करता खूप शिकायला मला मिळालं. म्हणजे एक्झॅक्टली ग्राउंड पर्यंत, समाजातल्या तळागाळातला जो शेवटचा व्यक्ती आहे, त्याच्या काय दुःख आहे, त्याचे काय प्रश्न आहेत, ते कसे सोडवता येतील, हे आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या सानिध्यात राहून मला बघायला भेटलं, शिकायला भेटलं. तर त्यानंतर मग मी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये सर जॉईन झालो. काळा चौकी विभागात, तुम्हाला माहिती आहे काळा चौकी विभाग म्हणजे गिरणी कामगारांचा. माझे वडील स्वतः हे मुंबई पोर्ट्रसमध्ये कामगार होते. तर मी एकदम सामान्य बॅकग्राऊंड मधून आलेलो. तर तिथल्या जी लोक आहेत, जी काय मुलं आहेत, ती सगळी माझ्याबरोबरच वाढलेली आहेत. त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या इच्छा आकांक्षा काय आहेत, याबद्दल मी सुरुवातीला काम करण्याचा प्रयत्न केला. त्या बाबतीत मग शिक्षणाविषयी, त्यांच्या नोकरीविषयी, खेळाविषयी, मी खास करून खेळाला खूप प्राधान्य देतो सर. कारण सर्वच मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे, जिम मध्ये गेलं पाहिजे, आपली तब्येत ठणठणीत ठेवली पाहिजे, या विचारांचा मी आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला काम सुरू केलं. मग हळूहळू पक्षाने, आदरणीय ताईंनी मुंबईवर जबाबदारी दिली. तर काळा चौकी सोडून इतर भागांमध्ये मी फिरायला लागलो, तिथले प्रश्न मांडायला लागलो, तिथल्या प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करणं सुरू केलं. तर आज अटीतटीच्या आणि कठीण काळामध्ये पक्षाने मला आज जी जबाबदारी दिली आहे, तर ती जबाबदारी मी निश्चितच माझे 100% पूर्ण देऊन मी पार पाडेन, असा तुम्हाला या EG न्यूजच्या माध्यमातून शब्द देतो सर. खरंय सांगू का, मी म्हणजे आज कदाचित मुंबईमध्ये तुझ्या इतकं तरुणांचं संघटन कोणाकडेच नसेल, हे मी माझ्या डोळ्यांनी मुंबईत बघितलेलं आहे. पण आज देशामध्ये जी सगळी परिस्थिती आहे, म्हणजे मला तर सतत असं वाटत असतं की विद्यार्थी आणि तरुण यांच्या बाबतीत हाहाकार झालेला आहे देशात. दिल्लीमध्ये एक मोठं आंदोलन चालू आहे. त्याच्या आधी राहुल गांधींनी, युवक काँग्रेसनी, NSUIनी देशभर आंदोलनं या विषयावरती सुरू केली होती, पेपर लीक या मुद्द्यावरती. आणि त्यानंतर हे दिल्लीमधलं आंदोलन झालं, उपोषण दिल्लीमध्ये सोनम वांगचुकचं सुरू झालं. काल परवा सोनम वांगचुकला अचानक पोलिसांनी अपहरण केल्यासारखं पळवून दिलं अक्षरशः. म्हणजे एखाद्या हिंदी चित्रपटात माझ्या डोळ्यासमोर राम गोपाल वर्माचा पिक्चर आला की ज्याच्यामध्ये पोलीस हातामध्ये पांढरी कापडं घेऊन घेरतायत आणि त्या पांढऱ्या कपड्यांच्या आड झोपलेल्या सोनम वांगचुकला उचलून घेऊन नेलं जातं.
हे अपहरण होतं. या थरापर्यंत विद्यार्थी आणि तरुणांचे प्रश्न आलेले आहेत. तर या संदर्भाने तू युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मुंबईत काय करशील? तुला या सगळ्या परिस्थितीबद्दल, मग शिक्षणाबद्दल असेल, बेरोजगारीबद्दल असेल, काय वाटतं? काय करायला हवं? कसं आहे ना सर, साधारण तुम्ही भारताचा स्वातंत्र्य संग्रामापासून आपण बघितलं, हा देश, खास करून महाराष्ट्र, हा विद्यार्थी आणि युवकांनी मांडलेल्या प्रश्नांवरती या सरकारला, महाराष्ट्राच्या सरकारला बोला किंवा भारताच्या सरकारला ही निश्चित दिशा मिळालेली आहे. तुम्ही बघाल पंजाब पासून बंगालपर्यंत, तसेच गुजरात, बिहारमध्ये जी विद्यार्थी आंदोलनं झाली त्यावेळी तत्कालीन सरकारला धोरणं मिळाली सर, त्यांच्या विचारांना दिशा मिळाली सर, आणि तसे त्यांचे धोरण निश्चित झाले, त्यानुसार सरकार काम करत गेली. आता तुम्ही हैदराबादमध्ये बघाल, रोहित वेमुलाच्या विद्यापीठामध्ये, JNU विद्यापीठ, मुंबईतला आमचा टिस बघा, हो, TIFR बघा, जामिया मिलिया बघा सर, विद्यार्थ्यांची जेवढी आंदोलनं झाली आहेत सर, त्यानुसार विद्यार्थ्यांची प्रगती आणि या युवकांची प्रगती झालेली आहे. तर आज या आजच्या काळामध्ये सर मला असं जाणवतंय की हा विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा आवाजच दाबला जात आहे सरकारकडून. तुम्ही आत्ता जी नीटची एक्झाम झाली, माझी स्वतःची बहीण सर, लहान बहीण, ही नीटची एक्झाम देत होती आणि तिने एवढा भयानक अभ्यास केलेला आणि पेपर फुटला हे तिला ज्या दिवशी कळालं सर, ती डिप्रेशनमध्ये गेली. ती काय डिप्रेशनमध्ये गेली, तिचे आई वडील म्हणजे माझी आत्या आणि तिचे हस्बंड ते पण टेन्शनमध्ये आले की मुलगी एवढा हिने अभ्यास केला. आता हा माझ्याच बहिणीचा प्रश्न नाहीये सर, हा देशभरातल्या तमाम जे नीटची एक्झाम दिली सर्व त्यांच्या मानसिक आरोग्यांचा जबाबदार कोण, त्यांचे प्रश्न जे निर्माण होतात त्याला जबाबदार कोण? तर हे जे विद्यार्थी आणि युवकांचा जो आवाज दाबला जात आहे सध्याच्या काळामध्ये, तर ही जी युवकांमधली आणि विद्यार्थ्यांमधली जी भीती आहे, हे जे सध्याचं सरकार निर्माण करू पाहत आहे, ही भीती बाहेर काढणं ही मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जबाबदार पदाधिकारी, मुंबई अध्यक्ष या नात्याने मला ती सर्वात पहिला दूर करणं ही माझं प्राथमिक कर्तव्य असेल. त्यानुसार आम्ही याच्या पुढे निश्चितच त्या संदर्भात मीटिंग्स घेऊ आणि आमची पुढच्या सगळ्या ध्येय धोरणं तशीच आम्ही चालू ठेवू. आणि बेरोजगारी संदर्भात बोलाल तर साधारण 2014 मध्ये हे जेव्हा सरकार केंद्रामध्ये आलं तेव्हा आपले आदरणीय पंतप्रधानांनी असं सांगितलेलं आहे की वर्षाला मी 2 कोटी रोजगार निर्माण करतो. आता झाले किती, 13 वर्ष झाली, 13 दुणे 26 कोटी रोजगार आतापर्यंत निर्माण झाले पाहिजे होते सर. निर्माण किती झाले? 7 ते 8 लाख निव्वळ डेटा आहे आपल्याकडे. तर या सर्वांना जबाबदार कोण सर? विद्यार्थी युवक जबाबदार आहे की हे सरकार जबाबदार आहे? आज इन्व्हेस्टर्स बाहेर पडत आहेत. मी तुम्हाला सांगतो सर, आता कालचीच न्यूज आहे, इस्रोच्या 120 शास्त्रज्ञांना काम नाही करायचंय इस्रोमध्ये. म्हणजे नासाच्या खालोखाल किंवा नासाच्या बरोबरीने आपण पाहतो, निदान भारतीय तरी, की इस्रो ही संघटना आहे सर. नेहरूंनी स्वतंत्र भारताचा पाया रचताना इस्रो ही सुरू केली जेणेकरून आपल्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा सर. तेव्हा 90% पेक्षा जास्त लोक ही निरक्षर होती सर. तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज व्हॉट्सअपवरती जे नेहरूंबद्दल बोलतात तर त्यांना युवक काँग्रेसच्याच माध्यमातून आम्ही जसेच तसे उत्तर देऊ. तर सांगायचं तात्पर्य हे की इस्रो सारख्या जी महत्वाची संस्था आहे भारतातली, इथे या शास्त्रज्ञांना काम करावं का वाटत नाहीये सर? का वाटत नाही? अभिमानास्पद की बाबा मी इस्रोचा सायंटिस्ट आहे. आजपर्यंत तरी सर, मी आता कालपर्यंत मला असं वाटत होतं की आपण पण इस्रोचा सायंटिस्ट असलो पाहिजे होतं. ही सर एक अभिमानास्पद गोष्ट आहे. उद्या माझ्या मुलाला मी सांगेन की इस्रोचा तू सायंटिस्ट झाला पाहिजे तर तुला शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे. आज तेच इस्रोचे सायंटिस्ट बोलतायत की आम्हाला काम नाही करायचं. काय घडलं? कुठे आणलंय सर? कुठे आणलंय? म्हणजे या सरकारने कुठे आणलंय? तर हे जे प्रश्न आहेत सर, हे युवकांना कळले पाहिजे, विद्यार्थ्यांना कळले पाहिजे की आपल्या ज्या संघटना आहेत, उद्या IIT अहमदाबाद मधले बोलतील, IIM अहमदाबाद मधले बोलतील. म्हणजे काय करतायत सर? हे सरकार जबाबदार राहिले पाहिजे. यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना, युवकांच्या प्रश्नांना यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्यासाठी हा संवाद गरजेचा आहे सर. जो संवाद हा हे सरकार जे केंद्रातलं आणि राज्यामधलं पण आहे, हे जे तोडू पाहत आहेत. आणि पण मला हे पॉइंट आउट पण करायचं आहे. आणि JNU मध्ये आंदोलन झालं, JAMIA मिलिया मध्ये आंदोलन झालं, त्याच्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीत आंदोलनं झाली, आपल्याकडे FTI ला पुण्यामध्ये आंदोलन झालं. आता हे जे आंदोलन चालू आहे पेपर फुटीवरून, सरकार संवादच करत नाहीये. एक्झॅक्टली.
या मुलांबरोबर, की सरकारचा प्रतिनिधी गेलाय, बोलतोय, वाटाघाटी करतोय, दोन गोष्टी स्वतः समजून घेतोय, दोन समजावून देतोय, हेच एक कॉन्व्हर्सेशन आहे, जे लोकशाहीचा मूलभूत भाग आहे, की मतभेद असू शकतात पण संवाद कायम राहायला पाहिजे. हे सरकार करतच नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मुलांना बोलतं करणं हे कसं कराल? सर कसं आता तुम्ही बोललात की लोकशाहीमध्ये मतभेद असले पाहिजे, मनभेद असले नाही पाहिजे. म्हणजे सर भारतीय जनता पक्ष, परत त्यांची जी विद्यार्थी संघटना आहे, हे आमचे काही सर शत्रू नाही आहेत. म्हणजे लोकशाहीमध्ये, राजकारणामध्ये विरोधक असतो. विचारांचं उत्तर विचारांनीच दिलं पाहिजे सर. हे विचारांचं उत्तर विचारांनी देण्यामागे हे सरकार सतत अपयशी ठरत आहे. त्याची परिणिती कालची सोनम वांगचुक सरांची जी स्टेजवरून त्यांना जे अपहरण केलं, ही परिणिती ती होती. संवादामध्ये कमी पडते सर. आम्ही तयार आहे ना, वैचारिक डिबेट करायला आम्ही सर तयार आहे. तुम्ही स्टेजवरती या, प्रश्न विचारा, आम्ही प्रश्नाची उत्तरे देऊ, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू, तुम्ही प्रश्नाची उत्तरे द्या. सर आजपर्यंत एक प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली आहे आदरणीय पंतप्रधानांनी, तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या सरकारांकडून का अपेक्षा ठेवणार सर? तर हे विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या मनामध्ये सतत आम्हाला सांगत राहायचं आहे की हे सरकार काय करतंय सर. नाही पण हे तुम्ही सांगाल, पण या आता म्हणजे बघ, ते सीजेपी जे निर्माण झालं, त्या सीजेपीला 24 तासात 2 कोटी फॉलोअर्स आले इन्स्टावरती. 2 कोटी फॉलोअर असलेली सीजेपी जंतर मंतरवरती आंदोलन करते तेव्हा 2000 लोक पण नसतात. याचा अर्थ उरलेले लाखो जण हे तिथं जायला सुद्धा बिचकतात. एक्झॅक्टली. त्याच्याबद्दल उघडपणाने काहीतरी भूमिका घेऊन बोलायला विचकतात. कदाचित ते बोलायचं कसं, ते मांडायचं कसं हे माहीत नसेल. तर हा आत्मविश्वास मुंबईतल्या मुलांमध्ये कसा निर्माण करा? सर तुम्ही बोललात आता की सीजेपीचे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 2 कोटी फॉलोअर्स होते आणि त्यांचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके अमेरिकेतून हँडल करत होते. तर जेव्हा ते सर मुंबईत येत होते तेव्हा त्यांची आई आणि वडिलांनी एक भीती व्यक्त केलेली की माझा मुलगा मुंबईत नको येऊ दे, तो आहे तिथेच राहू दे. सर ही का भीती वाटते हो तरुणांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना, आणि याच सरकारच्या काळामध्ये का वाढली आहे सर? याच्या अगोदर खूप सारे सरकार होते, खूप सारी आंदोलनं झाली, पंतप्रधानांच्या विरोधात झाली, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात झाली, तेव्हा अशी भीती कुठल्या विद्यार्थ्याच्या किंवा युवकाच्या आई वडिलांना का वाटत नव्हती आणि आजच ती का वाटते सर? यासाठी सर ही मनातली जी भीती आहे ही बाहेर काढून आम्हाला प्रश्न विचारावेत लागतील आणि हे प्रश्नाची उत्तरे द्यावीच लागतील. आणि जोपर्यंत देत नाही सर तोपर्यंत लढा हा अविरत सुरू राहील सर. नाही, पुन्हा मी तोच विचारतो, मला आता आणि थेट विचारायचंय की हे करण्यासाठी लाखो मुलं मुंबई सारख्या ठिकाणी ही बोलायला हवीत. ती चौकात असेल, नाक्यांवर असेल, कॅन्टीन मधल्या चर्चांमध्ये असेल, ऑफिसेसच्या ब्रेक टाइम मध्ये असेल, कॉलेजेसच्या रिसेसमध्ये असतील, ही मुलं बोलावी. यासाठी यांना प्रशिक्षित करणं खूप गरजेचं. एक्झॅक्टली सर. हे कसं कराल? हेच सर मी तुम्हाला सांगायचं होतं की आता तुम्ही बोललात की मुलांनी, युवकांनी, तरुणांनी रस्त्यावर आलं पाहिजे या प्रश्नांच्यासाठी. त्यासाठी सर मी मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आता मुंबई अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्या पहिलं मी हे काम करणार आहे सर. मुंबईभर सर मला प्रशिक्षण शिबिरं ठेवायची आहेत सर, आणि ती मी सुरुवात करणार आहे. म्हणजे जनजागृती करायची असेल तर जनजागृती करणारे जे शिक्षक आहेत ते त्यांना मिळवले पाहिजे, ते त्यांना भेटून दिले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मनातली जी भीती आहे ती कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी आम्हाला त्याच्यामध्ये हातभार लावतील. त्यामुळे सर सर्वात पहिली माझी जबाबदारी आहे की अशी प्रशिक्षण शिबिरं मी आता लवकरच सुरुवात करेल. माझ्या बाकीचे 6 जिल्हाध्यक्षांशी बोलून, बाकी 36 तालुकाध्यक्षांशी बोलून प्रत्येक तालुक्या बेसिसवरती मला एक प्रशिक्षण शिबिर माझ्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि जे संबंधित तरुण आणि विद्यार्थी आहेत ज्यांना अशा प्रकारचे प्रश्न भेडसावत आहेत, ज्यांना एक शांततेचं किंवा एक भीती नसलेल्या वातावरणामध्ये पुढे राहायचं आहे, तर त्या सगळ्यांना तिकडे येऊन प्रशिक्षित त्यांना करणं गरजेचं आहे. त्याच दृष्टिकोनातून आमच्या पुढील वाटचाली असेल. आणि कसं आहे ना की घरातला तरुण मुलगा किंवा तरुण मुलगी ही त्या घराची ओपिनियन मेकर असते. की आई वडील हाच विचार करतात की हिला हे योग्य वाटतंय ना, त्याला ते योग्य वाटतंय ना, याचा अर्थ त्यांनी विचार केलेला असणार. कारण ती जी पिढी आहे तुमची तरुण आणि विद्यार्थ्यांची, हिच्यावर भविष्याचा बोजा आहे. बरोबर आहे सर. त्यामुळे
त्यांनी त्यांच्या भल्यासाठी त्यांनी योग्य निर्णय घेतला असेल असा विश्वास ठेवून आईवडील त्या मुलाच्या निर्णयामध्ये साथ देतात, समर्थन देतात. तर तो घराचा ओपिनियन मेकर असलेला तरुण हा आपल्या विचारधारेशी जोडून घेणं हे खूप मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान पार पाडत असताना जसं मी आधी म्हटलं होतं की ते भय पहिल्यांदा दूर करावं लागेल. तर आता मला तुलाही विचारायचं की हे भय दूर करत असताना अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागेल. त्याची अनेक प्रकारची किंमत मोजावी लागेल. आपण काहीही झालं की पोलीस उचलून घेऊन जातात. महाराष्ट्रामध्ये त्याच पॅटर्नवरचं काम चालू आहे, अगदी तशाच पद्धतीनं, की सरकारला कशाचंच उत्तरदायित्व वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये तो रस्त्यावरचा संघर्ष कराल का? सर, आजपर्यंत तुम्ही आता विचारांचा संदर्भ वापरलात. आजपर्यंत मला जर कोणी विचारलं की तुझी विचारधारा काय, तर शिवशाहू फुले आंबेडकर ही निर्विवादपणे आमची विचारधारा आहे. तर ही आजपर्यंत सर पुस्तकात वाचत होतो, डिबेट करत होतो, बोलत होतो. पण आज वेळ आहे सर शिवशाहूंचा पराक्रम गाजवायचा, आणि तो आम्ही गाजवणारच. वेळे प्रसंगी रस्त्यावर आलो, रस्त्यावर येणार, तुम्ही जेलमध्ये टाका, किती दिवस टाका, त्यासाठी आम्ही तयार आहात. कारण हे खूप महत्वाचं आहे की आमच्या विषयासाठी, आमच्या मुद्द्यांसाठी कोणीतरी तुरुंगात सुद्धा जायला तयार आहे. याच्यातून पाठीमागच्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि मग ते त्या लेवलचा संघर्ष करायला तयार होतं. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की अशा पद्धतीचा संघर्ष करायला म्हणजे. आणि ही संघर्षाची परंपरा आपण सगळेच मानतो, शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, यांनी तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा संघर्ष केला, जो खरं तर कल्पना केली तरी प्रेरणादायक आहे. काटा येतो अंगावरती की त्यांनी त्या प्रतिकूल वातावरणामध्ये, इतक्या कॉन्झर्वेटिव्ह समाजामध्ये सुद्धा हे सगळी लिबर्टी, इक्वॅलिटी हे कसं आणलं. आज पुन्हा ते रिएस्टॅब्लिश करायची आहे. आणि जर तू म्हटलास की ते तो संघर्ष तू करशील, पण राजकारणामध्ये खूप वेळेला अशी चर्चा असते की आत्ताचा फायदा जास्त महत्वाचा. त्यामुळे अशा वेळेला काही प्रमाणात, काही वेळेला जर तत्वांची तडजोड करायची वेळ आली तर काय करायचं? तत्वांची तडजोड सर कधीच होऊ नाही शकत. कधीच म्हणजे कधीच नाही होऊ शकत. म्हणजे मी तुमच्या एका भाषणातून वाचलेलं सर आणि ऐकलेलं की रामाकडे बघायचं असेल तर रावणाकडे पाठ फिरवावी लागते सर, आणि रावणाकडे बघायचं असेल तर रामाकडे पाठ फिरवावी लागते. तर आम्ही रामाकडे बघून रावणाकडे पाठ फिरवणारी लोक आहोत सर. तत्वांची तडजोड कधीच नाही. वा, हे खूप आश्वासक आणि दिलासादायक आहे. मला असं वाटतं की याच नोटवरती आपण आत्ताची ही मुलाखत थांबवूया. आणखीन खूप गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवरती त्या वेळेला हा संवाद करत राहू. कधी इथून करू, कधी ऑनलाईन करू, पण हा संवाद सतत करत राहू. आणि मला स्वतःला हे आवडेल की अशा पद्धतीने संघर्ष करायला, तत्वांची बांधिलकी मानत, कुठल्याही गोष्टीची तडजोड न करता हा संघर्ष स्वतः करायला तयार आहे. आणि त्याच पद्धतीची एक नवीन तरुण युवकांची पिढी ही सुद्धा तू उभी करू पाहतोयस. तुला या खूप मोठ्या आव्हानामध्ये खूप जास्त यश मिळो, हीच या निमित्ताने मी शुभेच्छा व्यक्त करतो. इजी न्यूज तर्फे असा वेगवेगळ्या युवक पदाधिकाऱ्यांशी अशा पद्धतीचा संवाद आम्ही यापुढेही येणाऱ्या काळात तुमच्या समोर आणत राहू. धन्यवाद.